म्हणजे 1.5 एकरामध्ये 4.5 लाख रुपये कोण देणार तुम्हाला, मला सांगा ना तुम्ही. 150 रुपयाचं झाड धरलं तरी 4.5 लाख रुपये याची होणार, मला माहिती आहे ना. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका शेतकऱ्याची भेट करून देणार आहे की ज्या शेतकऱ्याला या पिकासोबत बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आपल्यासोबत आज मोतेसिंग टेकचंद भोकन आहेत. ते तरोडा येथील रहिवासी आहेत. आज त्यांच्याशी या व्हिडिओमध्ये आपण संवाद करूया. तर मोतूभाऊ, स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये. नमस्कार साहेब. मोतूभाऊ, आम्हाला हे सांगा की जे पीक आहे सध्या ज्या पिकात आज आपण उभे आहोत, किती महिन्याचं झालं हे आजच्या तारखेमध्ये 7 महिन्याचं झालंय. 15 मार्चची याची लागवड झालेली आहे. आजची तारीख पण 15 आहे. बरं, याच्यामध्ये आज 15 म्हणजे 7 महिने कंप्लीट झालेले आजच्या तारखेमध्ये. 7 महिन्याचं हे आहे कंप्लीट. अजून इथून समोर किती महिने राहणार आहे? हे जवळपास राहणार जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये एंड होणार. फेब्रुवारी मध्येच एंड होणार 100%. म्हणजे ज्याला कोणाला केळी घ्यायचं असेल त्याला जवळपास 1 वर्ष हो, शेतात मिनिमम 1 वर्ष. बरोबर. राईट राईट. त्याच्याकडे चांगलं पाणी बी असलं हो पाहिजे. हो, पाणी असं नाहीये की बस 6 महिने नाही, 7 महिने नाही, पाणी नाही, पुरवलं नंतर पाणी राहणार याला नाही. कमीत कमी रेग्युलर 4 तास पाणी तरी लागेल. 4 तास तरी पाणी पर डे 4 तास पर डे. यावर्षी एवढा पावसाळा आहे, एवढा ओलावा होता जमिनीमध्ये, प्रत्येक पिकावर या पाण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला. 100%. पण केळीवर तसा काही परिणाम नाही झाला झालेला नाही. ठीक आहे. म्हणजे केळीला पाणी किती असलं तर चालते. चालते. बरोबर आहे. आता तुम्ही आम्हाला हे सांगा की आपण जे लावलेलं आहे हे बेनं होतं की टिश्यू कल्चरच्या मधून घेतलेलं हे आपलं जे लावलं आपण हे 5व्या वेळेचं बेन आहे. 6व्या वेळेस आपल्या शेतामध्ये आहे. 6व्या वेळेच आहे हे. 6व्या वेळचं म्हणजे नेमकं 6व्या वेळचा म्हणजे नेमकं कसं आहे? म्हणजे काय 6व्या वेळचा आहे म्हणून राहिलं म्हणजे काय आहे नेमकं? म्हणजे जर रोप असते ना, हा. समजा रोपाचं घालचं लोक 1 2 3 लोक 1 2 घेतात. बरं, 3रं 4थं कोणी घेत नाही समजा शक्यतोवर. बरोबर. मी मला याचं बेला भेटत नव्हतं. मी माझ्या मित्राला फोन केला, म्हटलं साहेब ते म्हणे आपल्याकडे 5व्या वेळेचं बेन आहे. म्हटलं साहेब आपल्याला चालते, आपल्याला 10 वेळेचंही चालते. आपण त्या प्लॅन तुम्हाला करून सक्सेस करून दाखवणार. आणि हे आपण सक्सेस केलेलं आहे. आपल्याला हे सांगा तुम्ही की हे जे बेना आहे आपलं जे आपण वापरून राहिलो हे काय रुपयाच्या दरात पडलं होतं आपल्याला? हे आपल्याला 5 रुपयामध्ये पडलं होतं. 5 रुपयाच्या दरात पडलं होतं. सेकंड मध्ये आहे. 5 रुपयाचा एक बेन. एक बेन. असे आपल्याला किती बेने लागले या पूर्ण शेतासाठी? या शेतामध्ये 3000 प्लांट आहे. 3130. तर 130 मायनस 3000 कन्फर्म आहे. 3000 चे बेनाचे हे होते कम्प्लीट. बरं, कन्फर्म आहे. आता 3000 झाड संख्या आहे. हो हो. 3000 झाड संख्यापैकी आपण लावले होते त्यातले किती झाडं आतापर्यंत सर्व्हाइव्ह झाले किंवा मर किती मध्ये झालं किंवा बाबा डुकरांनी उकरून दिले किंवा जे जंगली जनावर आहेत त्याच्यामुळे किती जायचं नुकसान झालं? सध्या झाड संख्या किती आहे? सध्याची टोटल झाड संख्या 3000 प्लस 3000 कम्प्लीट आहे. कारण वरचे जे 130 मायनस झालेले, कारण मी स्वतः याच्यामध्ये तोडलेले आणि मी याच्यामध्ये 2350 प्लस कमल तोडलेले आहे. 2350 प्लस आहे याच्यामध्ये आता अवेलेबल. बरं, 3000 आपण लावले होते. हो. 3000 पैकी समजा 2350 प्लस कमल तोडलेले आहे. घर कम्प्लीट आहे 3050. तेवढे घर तुम्ही मोजलेले आहे? 2350 घर मी स्वतः मोजलेले आहे याच्यामध्ये. बरं, मोतूभाऊचं जे व्यवस्थापन आहे हे तुम्ही समजून घ्या. ज्यावेळी मी कधी कधी शेतात जातो आणि शेतकऱ्याशी डिस्कस करत असताना मध्येच त्यांना विचारतो का किती तास तुरीचे आहे, किती तास कपाशीचे आहे, तर ते काही जण उत्तर देतात, काही जण गोंधळलेले असतात. पण केळी उत्पादक शेतकऱ्याला कोणी असा प्रश्न विचारणार नाही की बा किती घड आहे तुमच्या प्लॉटमध्ये. मोतूभाऊने आपल्याला सांगितलंय की त्यांच्या या प्लॉटमध्ये जवळपास 2600 प्लस नाही 2350 तोडलेले आहे आपण कम्प्लीट कमल. हे खालचं 2350 घड कम्प्लीट आहे आणि एक 700-600 आलेले आहे समजा. म्हणजे हे कट केलेलं हे आहे. कट 2350 कम्प्लीट आहे. 2350 तोडलेले आहे. ओके ओके. म्हटल्यास तुम्हाला मी मोजून दाखवतो एक एक घड, म्हणजे तुम्हाला जर अनुभव नसेल. नाही आम्हाला तुमच्या याच्यावर विश्वास आहे काय की ते असं कोणी सांगत नाही किंवा असं कोणी व्यवस्थापन करून राहिला तर तोडणार तर तोडत असतील. मोजते कोण काय? त्याचं तेवढं लक्ष आहे शेतीमध्ये, तेवढं प्रेम आहे शेतीमध्ये आणि त्यांच्या कामात ते तेवढे मग्न असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडून आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की 1 वर्ष हे पीक शेतात राहते. बरोबर. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जे आपण 50 किलोची बॅग आणतो मार्केटमधून खताची, बरोबर, किती वेळा याला त्या बॅगचं खत द्यावं लागते? 50 किलोची जी बॅग आहे त्यात किती वेळा द्यावं लागतं? म्हणजे 1 डोस 2 डोस 3 डोस अशा प्रमाणामध्ये. आता मी काय केलेलं आहे, मी स्वतः याच्या 15 म्हणजे जेव्हा आपण नांगरटी केलेली होती ना, 1 महिना वाळू द्यायला, नांगरटी केल्यानंतर आपण याच्यामध्ये 25 बॅग फॉस्फेट टाकलेले, प्युअर 25 बॅग. बरोबर. थांबा, तिथं एक आता आपण सुरुवातपासून सुरू करू. त्यांनी बरोबर सुरुवातीला नेलाय आपल्याला की या शेतात अगोदर पीक कोणतं होतं? मार्चमध्ये कपाशी होती. बरोबर. किती एकर क्षेत्र आहे ज्यात केळी लावलेला आहे? इथं आहे 2.25 एकर क्षेत्र आहे. 2.25 एकर क्षेत्र आहे. 2.25 एकरात आपला कापूस होता. हो. कापूस काढल्यानंतर
पुढे आपल्याला केळी लावायची आहे, हे तुमचं डिसिजन कधी झालं? म्हणजे कापूस निघाल्यानंतर निर्णय झाला की पूर्वीच तुमचा निर्णय नाही, तयार? माझा निर्णय पहिलेच होता. मी मागच्या वर्षी लावणार होतो, पण पाणी नसल्यामुळे मी माझं काही लागण नियोजन झाले नाही. बरं. त्याच्यामुळे मी काही ते लागवण केलेले नाही. नंतर कपाशी काढल्यानंतर माझी इच्छा होती की बा मी केळीचं प्लॅन आता मी स्वतःच दिलं, त्याचा विशेष नाही ना. मग बरं, ठीक आहे. मग जमीन कशी तयार केली आपण केळी लागवड करण्यासाठी? जमीन आपली पहिली होती साहेब कापूस काढल्यानंतर आपण त्याची कपाशी उपटली. उपटल्यानंतर त्याची नांगरटी केली, 3 फाळ नांगरटी केल्यानंतर त्याला 1 महिना वाळू दिलं मी, कमीत कमी 1 महिना. कारण त्याचे बॅक्टेरिया हे जे असते ना, कारण टेम्परेचर मध्ये लो होत आहे. 0 टेम्परेचर असला समजा 42, 20 म्हणजे 25-26 टेम्परेचर मध्ये ते किटाणू त्याच्यामध्ये रास्ता आहे ना. जमीन तापल्यानंतर आपली, कारण ही जमीन हे 1 वर्ष पाणी खाणारी जमीन आहे. 1 वर्ष सतत पाणी राहणार. येतात 1 वर्ष कमीत कमी याच्यामध्ये पाणी चालणार. 1 वर्षामध्ये जमिनीची पोत बी राहायला पाहिजे ना. जर वलामध्ये जर केलं तर बुरशीजन्य रोग, पडदव कोणता आळी किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो. वाढल्यानंतर का ते 1-2 म्हणजे सतत याला, म्हणजे याच्यामध्ये 10 महिने पाणी चालणार ना साहेब. सतत 10 ते 11 महिने सतत पाणी याच्यामध्ये चालणार. पाणी चालल्यानंतर याचं ते झाडाने आपटेक पण करायला पाहिजे ना. त्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आता केळी लागवड करायची आहे, तर केळी लागवड करण्यासाठी पहिला पीक काढल्यानंतर जवळपास 1 महिना तरी त्या जमिनीला चांगलं तपू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जे रोग क्रिएट करणारे किंवा जनरेट करणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा पूर्णपणे नायनाट झाला पाहिजे. कारण की कोणतेही ऑर्गॅनिझम ऍक्टिव्ह होतात ज्यावेळी त्यांना पाणी मिळते, ओलावा मिळते. मग आता या पिकाला 10 महिन्यापर्यंत पाणी दिलं जाणार आहे. तर अशामध्ये जर जमिनीमध्ये पूर्वनियोजित किंवा पहिल्यापासूनच बुरशी असली, सॉइल बोर्न डिसीज ज्याला आपण म्हणतो, तर आपल्या पिकाला त्याच्यापासून धोका भेटू शकते किंवा नुकसान होऊ शकते. मग त्याचं नियोजनाची सुरुवात अशी होते की 1 महिना तुम्हाला जमीन तपू द्यायची. हो 100 महिना. तुम्ही 1 महिना जमीन तपू दिली, नंतर पुढची काय कारवाई केली? 1 महिन्यात जमीनंतर केल्या, मग नंतर मी रोटावेटर केलंय 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर आपण रोटावेटर 31 दिवसात म्हणजे 1 तारखेला म्हणजे 1 मार्चला म्हणजे 15 मार्चला आपण रोटावेटर केलंय, 14 मार्चला आणि 15ला आपण कोंबड्यात सरी काढली, म्हणजे सरी काढलेली आपण. बेड पद्धत नाही, सरी काढल्यानंतर आपण मग त्याचं बेना, त्याच्यामध्ये बेना आणलाय 31 ते 30 प्लांट होते याच्यामध्ये. 31 ते 30 ते आणल्यानंतर आपण बुरशीमध्ये आपण त्याला बुरशीनाशक मध्ये किती वेळ ठेवलं त्याला त्याच्यात? M45 कमीत कमी 5 मिनिटं. 5 मिनिटं. M45 म्हणजे वापरलं होतं. बेनामध्ये टाकायचं बुरशी पाण्यामध्ये. माझ्याकडे 200 लिटरचं ड्राम होतं, मी त्याच्यात 200 लिटर पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये 1 अर्धा किलो बुरशीनाशक टाकलं होतं. तसं प्लांट टाकत, म्हणजे मी 1 टाकत होतो आणि 1 कस्टमर म्हणजे एक जण टाकत होतं, 1 जण काढत होतो. 1 टाकत होतो, 1 काढत होतो. कारण त्याच्यामुळे काय बुरशी लागल्या, जर आपण ते बुरशी पाण्यामध्ये धुतल्यानंतर या झाडाला कमीत कमी 1 महिना बुरशी लागत नाही. काय असते बघा, हे बेनं कुठून ना कुठून शेतातून आलेलं आहे, बरोबर आहे, जमिनीतून ते काढलेलं आहे. 10 महिने पाणी कंटिन्यू त्या जमिनीला मिळत आहे. अशा याच्यामध्ये जे जमिनीत जी बुरशी राहते किंवा फंगस असते, ते फंगस त्या बेण्यामध्ये सुद्धा ट्रान्सफर करते. 2 प्रकारचे फंगस असतात. सॉइल बोर्न म्हणजे रोग 2 प्रकारचे आहेत पिकांना जे लागू पडतात. एक आहे सॉइल बोर्न डिसीज, दुसरा आहे सीड बॉर्न डिसीज. तर बेण्यापासून सुद्धा रोग येऊन जनरेट होऊ शकते, शेतातून येऊ शकते बॅक्टेरिया. मग त्याच्यासाठी त्याची ट्रीटमेंट केलेली बरी असते. त्यांनी M45 मांकोझेब बुरशीनाशक 200 लिटर पाण्यामध्ये टाकलं होतं आपण आणि त्याच्यामध्ये 3130 प्लांट आपण त्याच्यामध्ये टाकून त्याची ती काढलेलं आहे. बर, मग आता हे जे आपलं जे आपण मार्किंग पाडली, हे किती बाय कितीचं अंतर आहे? 2 खोडातलं किती आहे? 5 बाय 5 कम्प्लीट 5 बाय 1 इंच कमी नाही, 1 इंच जास्त नाही. बरं, तरोड्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या संपर्कातले जे शेतकरी आहेत, हे शेतात लागवड करत असताना किती बाय कितीचं अंतर ठेवत असतात? साहेब कोणी काय करतं, कोणी 3 बाय 4 लावता, कोणी 4 बाय 4 लावता, कोणी 4 बाय 3.5 लावता, कोणी पट्टा पद्धत लावता. ज्याला जसं आवडलं तसं तो त्याच्या पर्यायाने लावत असतो, कारण त्याची मेहनत पण व्हायला पाहिजे ना. तुमचा जो अनुभव आहे, आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वर्षी केळी घेतलेली आहे, बरोबर? घेतलेली आहे. कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या अंतरानं जर आपण केळी लावली तर उत्पादन चांगलं बसू शकते. उत्पादन तर मेहनतवरच बसणार आहे. तरी सुरुवात आपली अंतरापासून आहे. तू बेस्ट अंतर कोणता आहे? बेस्ट अंतर म्हणजे मला काय म्हणायचं की आता शक्यतो लोक 99% लोक 4 बाय 5 लावत असतात. 4 बाय 5 कोणी लावता, कोणी 5 बाय 5 लावता, कोणी 5 बाय 7 लावता, कोणी 5 बाय 6 लावता. तर माझ्या मते आता माझा हा प्लॅन जो होता ना, मी याला माझं चुकलं थोडं, म्हणजे तरी मी नियोजन केलं. आता जिथे येणारा जो प्लॅन आहे ना, मी 5 बाय 6 वरती लावणार मी. पुढचा आपला 5 बाय 6 म्हणजे पुढचं 5 बाय 6 वरती लावलं ना काय होते माहितीये काय, झाडाची 5 बाय 6 म्हणजे अंतर 6 फुटाचं होतोय. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये
6 फूट झाल्यानंतर एका झाडाची कमीत कमी त्याचा जो झाडाचा कमीत कमी त्याचा वेट कमीत कमी 30 किलोच्या वरती. आपलं तर आता 30, 25, 30 तर येणारच, पण जेव्हा पुढे जसं त्याचं मेहनत करणार 30च्या 30 प्लस येणार, 100% येणार. म्हणजे मी माझी गॅरंटी लिहून देतो तुम्हाला, ते येणार म्हणजे येणार. म्हणजे 5x6 वरही घेता येते, 5x5 वरही घेता आणि येते. काय होते 5x6 वरती प्लांट 1450 बसता आहे आणि 5x5 वरती प्लांट 600 म्हणजे 1750 बसता आहे. ओके, ठीक आहे. मग आता अंतर सध्याचा आपला 5x5. हो, सध्या 5x5 आहे आपला कम्प्लीट. ठिबकची जी नळी आपण इथे टाकलेली आहे ही 16 mm वाली आहे की 12 ही mm? 12 mm जेनची 12 mm ची आहे. 2x1 2x5 2 फुटाचं ड्रीप. आपण सांगितलं 1 महिना तपू दिला, त्याच्यानंतर मार्किंग नागर झाला, तपू दिला 1 महिना, मग रोटर केल्यानंतर मार्किंग केली, हो हो ठिबक अथरली आणि मग बेना आणलं, बेनाची ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर जे बेना आपण लावतो ते फ्लॅट जमिनीवर लावत असतो की मग त्याला ते एक हे सरी नाही, जसं कोणाला फ्लॅट मध्ये लावावं लागते, कोणाला काय असते फ्लॅट मध्ये लावलं असं प्लेन जागामध्ये लावलं तर झाड पडण्याची क्रिया जास्त असते. बरं. आणि असं सरी काढून लावली ना तर क्रिया कारण जो बेना लागतो जमिनीच्या खोल. आता तुमच्या समोर बघाय ना तुम्ही किती पेड दबलेले याची, लोकांचे पूर्ण पेड वरती बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये एक तर 2 प्रॉब्लेम असतात. पहिला प्रॉब्लेम काय होतो, जसं जमिनीतून बुंदा बनतोय, जसं खोड खालून बनत वरती येतोय ना, बुंदा त्याचा चांगला बनतोय. जमिनीत दबलेली, कारण दबलेली मुळी जो पीक दबलेला असते त्याचं स्ट्रॉंग निघत असते ना, वर जे खाणारं जे खायला जे भेटते त्याला तिथेच भेटणार ना पुढे झाडाजवळ. आणि त्याचा बुंदा पण मजबूत होतोय. आता माझा 43, 40, 45 प्लस बुंदा तुम्हाला मोजून दाखवतो. 45 प्लस आहे पूर्ण प्लॉट मध्ये, कमीत कमी 40 प्लांट आहे. आणि 40 असल्यानंतर हे तुमच्या एका झाडाला, आता हे झाड याला ज्याचं 40 बुंदा आहे, हा झाड कमीत कमी 10 फण्या एक्सेप्ट करतो, कमीत कमी 10 फण्या. आता मोजू शकता तुम्ही त्याला किती फणी येतं. मी पुरा प्लॅन मध्ये 9-8 सोडलेली, म्हणजे माझ्या अनुभवासाठी सोडलेली. मी 10 पण सोडलेली, तुम्हाला दाखवतो. मी 9 पण सोडली, 8 पण सोडली. माझं पण मी 10 सोडलेली एक समान आहे, 9 सोडलेली एक समान आहे आणि 7 पण एक समान आहे. कारण माझा प्लांटच पूर्ण एकच समान आहे, म्हणजे मायनस प्लस नाहीच ना, त्याच्यामुळे मी 9 सोडलेले कंपल्सरी 9. जो बेना आपण टाकलेला आहे याच्यात हो मार्किंगवर, बरोबर. तर आपण स्वतः लागवड केली की ते माणसाच्या बाहेरून नाही, येतात? माणसाला लावलं होतं. आपल्या शेतात आपल्या गावामध्ये मजूरकने लावली आपल्या होती. गावातल्याच मजुरांना हो, हो. लावलं ना. बऱ्याच ठिकाणी मी बघतो की ते बेण्यासोबतच मजूर येतात, ते लावून नाही देतात. नाही नाही, ते त्याचं आणि ते कसं त्याचं लागवड असं आपण जे लागवड करतो मजूर आपल्या हिशोबाने बेनं लावतो आपण. मला जे चालते बाबा तेच लाव, बाकीचं फेकून दे. बेना सॉर्टिंग करता हो, येते शॉर्टिंग करतोय मी स्वतः चेक करतोय. किंवा हे लावायचं की नाही हा, लावायचं. मजूर लोक काय करतात बाबा, आलं का कोणाला लावायचं का पटकन लावून द्यायचं. मग तो काय असते जेव्हा तो निघतोय ना, लोक काही निघत नाही, काही मायनस होते, काही प्लस होते, त्याच्यामुळे ते आपल्याला अडचण येते ना. म्हणजे कट केलेलं असते, त्याला काही कोंब असते, काही येते, म्हणजे तांत्रिक अडचण असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो ना त्याला. त्याच्यामुळे मी कोणावर जे लागवडीसाठी जे बेना आपण लावतो, तुम्ही सांगितलं की तुम्ही सॉर्टिंग करता, बरेच शेतकरी करत नाही. बरोबर. आता काय होत असेल, तिकडून बेण्यासोबत माणसं येतात, जसा बेना आला जमीन तयार राहते, ते लागवड करतात, झटपट चालल्या जातात. बरोबर. अशा याच्यात कधी कधी बीज प्रक्रिया केली जाते. हो, नाही. तर आपण जे बेना लावलं पाहिजे, आयडियल बेना किंवा असंच बेना लावलं पाहिजे, ते बेण्यामध्ये कोणते गुणधर्म पाहिजे, कसं पाहिजे, किती बाय कमीत कमी बेनाची साईज कमीत कमी 3 पाव पाहिजे. कमीत कमी 3 पाव, जास्तीत एका बेण्याची? 1 किलो. हा, कमीत कमी 3 पाव, जास्तीत जास्त 1 किलो. एक किलो 120 समजा, 120 ग्राम पर्यंत. 1 किलो किंवा 120 ग्राम म्हणजे 125 ग्राम पर्यंत राहा तुम्ही. 1100 1.25 किलो पर्यंत समजा. कमीत कमी 1.25 ते 1.25 एवढंच याच्यामध्ये कालावधी बेना लावावं लागत असते. कारण त्याची एक पद्धत आहे, कारण जेवढं आपण मोठं बेना लावणार तेवढी उगम शकते लवकर होणार, जेवढं झालं लवकर जाणार. त्याचा तोही प्रॉब्लेम होऊ शकतो. मग ते उन्हामध्ये आता कसं असते, आता हे जे बेनं लावलेलं आपण बरोबर, आता आपली आजची 15 तारीख आहे, 15 मार्च. आजच्या तारखेमध्ये याच्यामध्ये 25चे प्लांट कम्प्लीट आहे, 25चे प्लांट निघालेले आहे पूर्ण. त्याच्यापैकी मी 2350 तोडलेल्या आवडी तुम्हाला दिसतंय. बाकीचे राहणं एका महिन्यात होणार ते, कारण नियोजन केल्यानंतर आपण असं केल्यानंतर असं झालंय ना. लोकांना आता माझ्यासोबत ती 10-15-20 लोकांना लावलेले, त्याचं 10% प्लांट जळलं नाही. असं 10% तुम्हाला दाखवणार, म्हणजे माझ्या स्वतःसोबत लावलेलं आहे. आपण बेनट दिलं टाकून, तुम्ही सांगितलं आपण सॉर्ट करून घेतो, बरोबर. म्हणजे वर्गीकरण कसं छोटं मोठं जे आहे चांगलं लावतो. बरोबर. लावल्यानंतर त्याच्यावर माती झाकल्यानंतर, म्हणजे सॉईल त्यांना कव्हर केल्यानंतर बरोबर. जर्मिनेशन होणार की नाही होणार, म्हणजे ते उगणार की नाही उगणार, हे शेतकऱ्याला किती दिवसांनी समजते की बाबा निघाला म्हणून. याच्या कमीत कमी 1 महिन्याची कालावधी असते. एक महिना दिसतच नाही ते. 1 महिन्यात क्लिअर होते पूर्ण प्लांट. लावल्यापासून 1 महिन्यापर्यंत पूर्ण प्लांट निघाला, मग आपल्याला 1 महिना पूर्ण क्लिअर होतोय. त्याच्यामध्ये मर समजते कोणते मले आणि कोणती निघणार आहे. त्यासाठी 1 महिना 1 महिना कमीत कमी तुम्ही रोप लावा किंवा बेनं लावा.
रोपाची क्रिया असते. आता मी रोपण लावले, रोप कमीत कमी 15 दिवस रोपला सेट व्हायला लागत असते, कमीत कमी 15 दिवस. आणि 15 दिवसानंतर 15 दिवस त्याला क्रिया करायला लागत असते. रोपाला पण कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी असतो. एका महिन्यानंतर पूर्णपणे सेट व्हायला कमीत कमी 1 महिना तुम्ही बेना लावा किंवा रोप लावा, 1 महिना सेट होणार म्हणजे होणार. मग एका महिन्यानंतर आपल्याला कळलं बाबा की आपण एवढं बेणं लावलं, यातलं एवढं पर्सेंट निघालं. मग जिथे निघालं नाही तिथं परत लावायचं ना, परत लावायचं. ना. मग ते मागे पुढे होत नाही का? ते नाही होत ना. मग मागेपूर झाल्यानंतर आपल्याकडे आहे ना, त्याचं सोल्युशन आहे ना आपल्याकडे. सांगतो तुम्हाला मी त्याची ट्रीटमेंट करायची. त्याची ट्रीटमेंट सांगतोय मी. का असते पहिली गोष्ट, तुम्ही जर चांगलं बेणं लावलं ना साहेब, तर चांगलं बेणं लावलं तर मर रोग होतच नाही. सर्वात मोठा फॉर्म्युला पहिला का असते. काही लोक एवढं लहान बेणं लावतात, जेवढं लहान लावणार ते मायनस होणार. मी काय बोललो, 3 पाव ते 1.25 एवढंच बोललो मी. 3 पाव ते 1.25 किलो म्हणजे एवढं असंच बेणं लागायला पाहिजे. आणि त्या बेण्याची छाटणी चांगली व्हायला पाहिजे. आणि आपण प्रत्यक्ष त्याला चेक करून लावायचं, म्हणजे मजूरच्या भरोश्यावर नाही. मजूरला का बाबा पैसे घ्यायचे मोकळं व्हायचं. बरोबर. 3500 रुपये लागवड आहे ना, खणून 12-15 रुपये लागवड आहे. त्याला का बाबा लावून टाकले का विषय मोडला, तुमचं बेणं निघून ते पैशाची मतलब. पण तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा. मी स्वतः करत असतो, स्वतः मला नॉलेज आहे आणि मी स्वतः करत असतो प्रत्येक प्लांट. केळी लावण्यासाठी शेतकरी फुल टाइम शेतकरी पाहिजे, पार्ट हो टाइम नाही पार्ट टाइम 100%. ज्याला ज्याच्यावर होत असेल त्यानंच करायचं. म्हणजे बाबा मी लावलं का, आता लोकांना चला माझ्यासोबत 50% लोकांचे झाडं झाले. माझ्या इथं आता 2500 प्लांट कम्प्लीट आहे. 2500 इथं. बरोबर. 500 प्लांट बाकी निघायची. मग हे आपण सुरुवातीला 20 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटच्या टाकून दिल्या होत्या. टाकले बरोबर. 1.5 एकरमध्ये. बरोबर. कारण सिंगल सुपर फॉस्फेट काय करतो माहिती का, सिंगल सुपर फॉस्फेट 45 दिवसानंतर लागत असतो. 40 ते 42 दिवस त्याचा कालावधी आहे. बरोबर. मला नाही कोणालाही विचारू सगळं युट्यूबवर सर्च मारतो मी, कुठेही सर्च मारा. बरोबर. बघा याच्यामध्ये एक सायंटिफिक ट्रिक आहे. शेतकरी आता बरेच स्मार्ट झालेले आहेत. त्यांनी काय केलं, त्याला माहित आहे की बाबा 1 महिन्यात हे जमीन तपणं आहे. हो राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लागवड करणार. लागवड केल्याच्या नंतर जवळपास 1 महिन्याने आपल्याला कळणार किती % जर्मिनेशन झालं की नाही झालं. तर अगोदरच त्यांनी सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीला देऊन दिलं होतं. मग जेव्हा यांचं पीक 1 महिन्याचं झालं, म्हणजे 1 महिन्यानंतर जर्मिनेशन झालं, जेव्हा त्याच्यानंतर त्याला अपटेक करणार 10-15 दिवसाचं पीक झाल्यानंतर ज्यावेळी खरोखर त्याला खताची भूक असते, त्या पिरियडमध्ये त्याला जमिनीमध्ये खत त्यांनी उपलब्ध करून दिलं होतं. म्हणून त्यांनी खत अगोदर टाकलं. तर एक्सपिरियन्स ज्याला असते त्याला काम करूनच अनुभव येत असते. मग जर तुम्हाला केळी लागवड करायची आहे बाबा, तुम्ही कधी लागवड केलीच नाही, तर मग माझा असा सल्ला राहील की तुम्ही ज्या शेतकऱ्याला अनुभव आहे त्या शेतकऱ्याला भेटा. एकाला भेटू नका, अशा 10 शेतकऱ्याला भेटा. 100 लोकांना भेटा ना तुम्ही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आणि काय माहिती आहे साहेब, याच्यामध्ये एक विशेष, कोणतेही लोक खरी सांगत नाही. जे एकदम सतन कास्तकार आहे तोच ऍक्च्युअल खरं सांगत असते. बरोबर. तर माझ्याकडे तर पुरी त्याची डायरीच भरलेली आहे. मला कोणी सांगायची आवश्यकता, असं मी सांगतोय माझ्या स्वतःचा अनुभव हे म्हणतोय. पण एक तथ्य आहे की शेतीतलं हे पण एक फॅक्ट आहे की बरेच शेतकरी माहिती सांगत नाही असं शेतकरी म्हणतात. एक दुसरी गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळा काय असते माहितीये का, शेतकऱ्यांचा अगोदरच पूर्वाग्रह असते की बा आता समजा मोतीसिंग टेकचंद भोका नाही, तरोड्यातील रहिवासी आहेत, येता आता तुमची केळी ते पाहत असतील, येणार नाही, विचारणार नाही. पण त्याला अगोदरच काय वाटते विचारायच्या पूर्वी की नाही हा आपल्याला सांगणारच नाही. या 2 गोष्टी सुद्धा मी या क्षेत्रात पाहिलेल्या आहे. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. विचारल्यानंतर ते जे माहिती देतात, दुसऱ्या शेतकऱ्याला विचारा, 4-10 शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करा, ते माहितीची छाननी करा, नंतर समोर काम करा. बरोबर. तर मोतू भाऊंना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आता त्यांना कुठेच विचारायला जायची गरज नाहीये. आणि तोच अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जे सध्या तुमच्यापर्यंत तो येऊ राहिला त्याच्या आवाजाच्या स्वरूपात. मोतू भाऊ, मला तुम्ही हे सांगा आता की 1 महिन्यानंतर जर्मिनेशन होते, मग आपण याला जे खत देत असतो जर्मिनेशन झाल्यानंतर त्या खताचं कसं नियोजन आहे? 7 महिन्यापर्यंतचं आपण कसं नियोजन केलं? आपण काय केलं, आता 1 महिना झाला, आपण पहिले तर फॉस्फेट टाकलेलं आहे. 1 ते 1.5 महिना 45 दिवस पर्यंत फॉस्फेट काम करतोय. कारण याला फॉस्फरिक ऍसिडची जास्त, कारण त्याच्यामध्ये फॉस्फेट जास्त आहे, म्हणजे फॉस्फरिक. कारण की मूळ जशी जमीन तुमची भुसभुस असे मुळं वाढणार, केळीला फॉस्फरिक जास्त पाहिजे ना. मग 1 महिन्यानंतर आपण काय केलं, त्याला आपण 1 महिन्यात मी त्याला 20 लोक डीएपी देत असतात. मला डीएपी मध्ये सक्सेस नाही, मी 20-13 देतो. 20-13 मध्ये गंधक खूप आहे. केळीला गंधकची आवश्यकता असते आणि जमिनीला पण गंधकची आवश्यकता असते. सल्फर आहे, सल्फर जास्त, म्हणजे केळीला जास्तीत जास्त लोक डीएपी टाकतात. जसं प्लांट आहे तसं मला आवडते. मी हे 20-13 देतो. 20-13 दिला मला, म्हणजे याला दिलेलं मी 3000 प्लांट, याला 6 बॅग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 20-13 4 दिलेले, 2 युरिया दिलेले पहिला डोसला. लक्ष द्या काय म्हणताय ते. 1.5 एकराला 4 बॅगा 20-20-013च्या दिल्या, 2 बॅगा त्यांनी युरियाच्या दिल्या. 45 किलो, म्हणजे 90 किलो युरिया दिलेला. 90 किलो युरिया, म्हणजे 2 बॅग मध्ये 45 किलो बरोबर, म्हणजे तेवढं प्लांट मध्ये येतोय बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये रेशिओ असा आहे की 90 किलोला 40 किलो नेट नत्र
पिकाला त्यांनी दिलाय. कारण नायट्रोजन युरियामध्ये याच्यामध्ये कारण भेटणार आणि 20-13 मध्ये नायट्रोजन कमी असतो ना, त्याच्यामुळे हे एक्सेप्ट करत असते. त्याच्यामुळे त्याचे जे जमिनीला जे अपटेक करायचं त्याचं काम करतं आणि गिरोटपणा जास्त असते नायट्रोजन मध्ये. युरिया जर नाही दिलं तर थोडं पान पिवळं होत असतं, म्हणजे त्याच्यामुळे अडचण येते. युरिया द्यायलाच पाहिजे. कमीत कमी 2 बॅग मध्ये 45 किलो 40 किलो, आता तर 40 किलोची बॅग येते ना. 40 किलो एका क्विंटलला 40 किलो काही मायनस एकदम झिरो मध्ये येतोय ना. एका झाडाला किती येणार ते, आणि एकरी 3 बॅग लागणार, म्हणजे 1002 बॅग दिलेले आहे मी. 1002च लागणार. दुसरा डोस कधी दिला? पहिला डोस टाकायचे किती दिवसांनी दिला? दुसरा डोस मी याचा दिलं होतं म्हणजे मार्च एप्रिल मे जूनला दिलं होतं दुसरा डोस. जूनला. बरं. त्याच्यात कोणत्या बॅगा घेतल्या होत्या? किती बॅगा? आपण साहेब याच्यामध्ये फक्त आपण याला पूर्ण फर्टिलायझर केलेलं आहे यावर्षी, म्हणजे माझ्या प्लॅनला एकच आपण 20-13 एक डोस दिलेला आहे आणि एक फॉस्फेट. नांती मी पूर्ण फर्टिलायझर दिलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे मी त्याला 19-19 ठिबक मध्ये. नंतर दिलं मी त्याला 13-13. किती दिवसांनी? 1 महिन्यानं. म्हणजे मी 25 किलोची बॅग आणतो, दर 5व्या दिवशी सोडत असतो मी. म्हणजे पहिली 25 किलोची बॅग आपण 3/19 ची दिली, 5-5 दिवसांना देत हो, राहिलो. 1 महिना बरोबर. त्याच्यानंतर दुसरा 20 त्याला नंतर 13-13 ते बी 5-5 किलो. हो, ते बी दिलं मी. बरं. मग नंतर तिसरं अजून मला बुंदा व्हायसाठी परत अजून तेच दिलंय मी. 13-13. हो. याचा जो बुंदा आहे त्याची साईज चांगली राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी त्यांनी पुन्हा तेच दिलं. बर. नंतर आपण याला दिलेलं आहे आणि त्या खता आपण याला ते बुंदा स्पेशल सोडलेलं आहे. बुंदा न्यूट्रॉनची बुंदा स्पेशल. नंतर जून मध्ये आपण नंतर आता पाणी पडलं जून नंतर आपण याला अजून 20-13 प्लस युरिया त्याच्यामध्ये आपण दिलेला आहे. झिंक दिलेला आहे, बोराम दिलेलं आहे, कॅल्शियम नायट्रेट जे मतलब भेसळ जे असते ते 5-5 किलो, 5 किलो झिंक, 5 किलो बोरान, 10 किलो कॅल्शियम नायट्रेट असं करून आपण त्याच्या मिक्स करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठिबक मधूनच. म्हणजे ऑलरेडी ते बॅगच येते तेच दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते मिक्स मायक्रोन्यूट्रंट्स आहे ते सुद्धा. आता फर्टिलायझर दिलेलं मी याला, फक्त 2च डोस दिलेले मी. आता फर्टिलायझर सुरू आहे माझं कम्प्लीट. हा, म्हणजे सॉइल अप्लिकेशन जे आहे हे 2च वेळा केल्या गेले. एकदा सिंगल सुपर फॉस्फेटचं केलं, एकदा 20-20-0-13 अधिक युरिया केला. त्याच्यानंतर फर्टिगेशन जे आहे म्हणजे 100% फर्टिगेशन केलेलं आहे. हा, ठिबकच्या नळ्यांच्या माध्यमातून विद्राव्य खते त्यांनी दिलेले आहे. बरं. त्याच्यानंतर आता जवळपास सध्या रिसेंट मध्ये आज आपण उभे आहोत, या हप्त्यामध्ये काय दिलं होतं आपण याला? रिसेंटली काही दिलं? मी हप्त्याला आताच का आता 1-4 दिवस झालेले मी होतं ना माझ्याकडे ते. आता याची जनन सुरू होती. जनल्यानंतर म्हणजे 7व्या महिन्यामध्ये 5व्या मध्ये जनन सुरू झाली. 5व्या नंतर सांगतो तुम्हाला. 5व्या महिन्यामध्ये मला एक खोड दिसलं. मला एक खोड दिसल्यानंतर मी याला काय केलं, मी याला 0-30-32 5व्या महिन्यानंतर 0-30-32 याला 10 किलो दिलाय. 10 ठिबक मधून. हो. आपण ज्यावेळी ठिबक मधून सोडतोय त्यावेळी किती लिटर पाण्यामध्ये असं पाणी करत असतो आपण? आता कसं असते, आता मी तर डायरेक्ट व्हेंचुरी बसवलेली आहे. हा, त्यांच्याकडे व्हेंचुरी आहे. व्हेंचुरी बसवली म्हणजे डायरेक्ट 2 मिनिटात सोडलं. 1000 लिटर पाण्याद्वारे येणार ना ते. 1000. नाही, ते जे पाण्यात कालवतो ना आपण, बरेच शेतकरी काय करतात, ते 50 लिटरचा हे घेतात, काय म्हणतो त्याला, तो डाला. हो, ते फायबरचा डाला. हा, फायबरचा डाला घेतात, त्याच्यात टाकून देतात आणि ते सोडून देतात. आपल्या मोटरचा जे पंप असते, बॅटरी पंप, त्याच्या वाटे. ती पद्धत योग्य नाहीये. नाही साहेब, ती पद्धत योग्य का नाही, कारण की त्याला त्याच्यामध्ये ताकद जास्त. व्हेंचुरी कसं डायरेक्ट 1000 लिटर पाण्यात येऊन राहिलं ना ते. आपण इथं सोडता येतं 15 लिटर, कारण तिथून येणार स्पीड मध्ये येणार ते. जेवढं येणार तेवढं पुरं 100% इथे येणार नाही ते. कारण प्रत्येक झाडाला मिळणार ते प्रत्येक झाडाला भेटणार, हे पण भेटणार. पण याची साधा पंपाची स्पीड आणि व्हेंचुरीची स्पीड लय फरक असतो ना साहेब. म्हणजे तो मी आता काय करतो, एक मला सोडायला जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतात याला. म्हणजे मी 10 किलो सोडतोय, म्हणजे एक बॅग सोडायला 2-5 मिनिटं लागतात मला. कमीत कमी 5 मिनिटांमध्ये. माझ्याकडे एक 50 लिटरची बॉटल असं ड्रेम आहे, त्यामध्ये टाकतो मी आणि व्हेंचुरी टाकली, व्हेंचुरीमध्ये लगेच जातोय. 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथून मोकळा. ओके. हे झालं समजा आपल्या खताचं. अजून राहणार आहे फेब्रुवारी पर्यंत प्लॉट राहणार. अजून तुम्ही नियोजन करणार. जेव्हा या प्लॉटची कटिंग होईल यावर्षी, त्या कटिंगच्या 1-2 दिवसापूर्वी तुम्हाला आम्हाला एक चांगली मुलाखत देणार, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे डिटेल आपण पूर्ण वर्ष. 100% देणार साहेब. बरोबर आहे. बघा, आता त्यांना आपण सध्यापर्यंत फवाऱ्याचं कसं नियोजन घेतलं, स्प्रे वगैरे स्प्रे बी घेतलेले आहे मी. मी स्प्रे अजून याच्यावरती बुरशीनाशकचे गेलेले फक्त गडावरती. अजून स्प्रे केले. बुरशीनाशक मी महिन्यातून 2 वेळा करतोय. बुरशीनाशकचा स्प्रे घेणं गरजेचं आहे का पिकावर? हो, केळीला खूप आवश्यक, कारण याच्यामध्ये पानावरील बॅक्टेरिया असतात. आता मी करपाचा 2-3 स्प्रे केलेला आहे मी. करपाच्या 2 स्प्रे दर महिन्याला 15 दिवसाला स्प्रे मी माझं करते. माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो कोणतं केलं, काय केलं. माझ्याकडे ऑलरेडी औषध आहे तिथं. बरं, ठीक आहे. सुरुवातीपासून म्हणजे
केळी ज्यावेळी जर्मिनेशन दिसते आपल्याला किंवा जर्मिनेशन झालं, पहिला जो स्प्रे देतो आपण, फवारणी करतो, किती दिवसांनी करत असतो? आपण माझं कसं असते, मी तर दर महिन्याला स्प्रे करतो ना याचा. लागवडीपासून सुरुवात करतोच. मला दर जसं महिन्यातून एक? हो, 1-2 करतो ना मी. कारण प्लॅनवर झालं का मला ते मच्छर दिसले का, तर मावा तुडतुडे आम्ही काही कॅम्प्युटर मारतो एकूण. कारण त्याच्यामध्ये एकूणच घ्यायचं. कारण झाडासाठी क्रिया करायसाठी कधी पोंगा भरणी करतो. पोंगा भरणी आपण केलीच नाही, पण यावर्षी आपण करणार. बर, म्हणजे दर महिन्यातून 2 फवारणी घेणं गरज गरजेचं पाहिजे. आहे. कोणताही घ्या तुम्ही, अँटीबायोटिक म्हणजे साधं बी घेतलं चालते. पण कारण घ्या. पण कधी झाडाला अपटेक करा, कारण झाडाची क्रिया थांबत असते ना. का आपण काय करतो, टेम्परेचर खूप असतो जो वरचं. कारण बेना निघायला खूप तकलीफ असते. पेनाचं जे निघते ना साहेब, बेनाचं जे पोंगा रट निघत असते, रोपाचं रट निघत नाही. आता रोपमध्ये मला दर 15 दिवशी त्याच्यामध्ये स्प्रे करावं, कारण अळी जास्त तयार होते त्याच्यामध्ये रोपमध्ये. कारण ते टिश्यू कल्चर. हा, ते काय असते माहिती का, ते डायरेक्ट 0 मधून येते आणि एकदम टेम्परेचर मध्ये येतोय, ट्रेस मध्ये येते. आणि बेना ऑलरेडी कंदच असते डायरेक्ट. ते स्ट्रेस मधूनच आलेलं असते, जमिनीमधूनच ते ऑलरेडी जमीनमध्ये त्याची 9 महिने क्रिया झालेली असते ना साहेब. जमिनीतून जमीन बदलते, फक्त चेंज करावं लागते, तेवढंच फरक आहे. बरं, ठीक आहे. आता आम्हाला तुम्ही हे सांगा, आता तुमच्या प्लॉटमध्ये मी हिंडलोय बघा. सध्या मी ज्यावेळी शेतात आलो ना, त्यांना कॉल पण नाही केला, माझा मोबाईल बी सोबत नाही आहे. कंपनीचे एम्प्लॉई इकडे राऊंडवर होते. ते सहर्ष बायोफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतात. ते इकडे राऊंडवर होते, त्यांच्यासोबत आलो. माझा मोबाईल जो आहे तो घरीच आहे, म्हणजे चार्जिंगला आहे. आणि त्यांना फोन केला नाही की मी येऊन आलो म्हणून. इकडे आम्ही आलो, ते शेतात होते. शेतात त्याचे 10-12 मजूर आहेत. तिकडे मक्का जमा करणं सुरू आहे. मक्का जमा करायचं काम चालू आहे. जर दुसरा एखादा शेतकरी असता तर कदाचित त्यांना वेळ दिला नसता. ते स्वतः काम करत होते शेतात. पण आम्ही आलो म्हणून ते आले, आम्हाला प्लॉट दाखवला. मग म्हणलं बा थोडी तुमचा आम्ही अनुभव शेतकऱ्यासाठी शेअर करू. त्यालाही त्याने होकार दिला. प्लॉटमध्ये फिरत असताना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, कुठंच तण नाहीये. हा सर, सर्वात मोठा फॉर्मल तण. ते तर कसं मॅनेज केलं, तण फ्री कसं ठेवलं याला? तण फ्री साहेब असं केलं मी तर, याला दर महिन्यामध्ये माझ्या वखरणी हे माझं सुरू असते. कारण मला गवत तर चालत नाही ना. गवत आता तर मोठं झालं ना, आता तर वखर चालणार नाही. आता तर कामच नाही. एकदा तुमचं प्लांट 5-6 महिन्याचं झालं, एकदा याच्यामध्ये सावली आली का याच्यामध्ये गवत होणारच नाही ना. फक्त सुरू ते 2-3 महिने 4 महिने पाणीपर्यंत तुम्हाला नियोजन धनाचं करावं लागेल ना. ते छोटं ट्रॅक्टर आलेलं आहे आता केळीमधून. नाही साहेब, छोटं ट्रॅक्टर केलेला एक्सेप्ट नाही. आणि मी माझ्या केळीला वाईच नाही आणलेली, पहिली गोष्ट. वाई आणलीच नाही मी, लावली एक बी वाई नाही. फक्त मी केळी वळली, फक्त लाईन म्हणजे मी वाई आणलेली नाही प्लांट मध्ये. बिना वाईचा प्लांट आहे आपला. मग हे तणनाशकचं कसं केलं आपण नियोजन? वाही जर घेतली नाही आपण, बरोबर नाही साहेब, याच्यामध्ये आपण निंदन केले ना, 2-3 निंदन केली ना आपण त्याच्यामध्ये. किती वेळा ओढलं याला आपण? एकच वेळा बस, ओनली एक वेळा ओढलं आणि 2-4-5 वेळा 3 वेळा त्याची निंदन केली. दर महिन्याला एक. म्हणजे काय झालं माहिती का, मार्च मध्ये लावले आपण. मार्च मध्ये गवत झालंच नाही. मार्च ते एप्रिल, 15 एप्रिल, बरोबर. 15 एप्रिलला एक निंदन केली. मग 15 ते 15 मे आणि 15 जून 3 निंदन झालेले याची. याला एक 10 मजूर लागलेले आहे. 3 वेळा 10 30 मजूर लागलेले याला. 30 मजुरामध्ये आपण आज केळी 200 रुपये रोजानं 30चे मजूर याच्यामध्ये लागलेले आहे. बस 30 मजूर तणमुक्त. बरं, हे बघा, विषय समजून घ्या. अगोदर त्यांनी सांगितलं की ते तण होऊ देत नाही, वही करतात. म्हणजे नेमका अर्थ सांगायचा असा होता की यावर्षी 3 निंदन केलेले आहेत. एक वेळा याला ओढून घेतलेला आहे. हो, एक वेळा. आणि एकदा सावली पडली जमिनीवर तर मग नंतर तण जर उगलंही तर ते वाढत नाही किंवा त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये. हो, मग नंतर त्याच्यामुळे बारीक मी त्याला ग्रामोझोन केलेलं आहे. 1 लिटर ग्रामोझोन केलेलं आहे. म्हणजे पाणी पडल्यानंतर एक थोडासा झालं होतं, एक अर्धा फुटाचा, कमीत कमी अर्धा फूट, अर्धा फूट तरी व्हायला पाहिजे कमी. म्हणजे नॉमिनल केलं होतं मी. तणनाशक सुद्धा त्यांनी एक वेळा वापरलं. बघा, एवढं कोणी सांगत नाही. आम्ही मुलाखत घेतो. मी जवळपास बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांशी चर्चा करतो. ऑफलाईन चर्चा आपली जास्त असते, व्हिडिओच्या स्वरूपात तेवढं समजा रेकॉर्ड करणं शक्य राहत नाही प्रत्येक वेळा. एवढं सांगत नाही कोणी जेवढं मोतूभाऊ आपल्याला आज सांगू राहिले. म्हणजे टाइम, वेळही देऊ राहिले आणि अॅक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत देऊ राहिले. मोतूभाऊ, आता तण आपण कसं फ्री ठेवलं ते सांगितलं. आम्हाला एक पाण्याचं सांगा तुम्ही, की जसं डेली आपण आल्याला पाणी देतोय, किती वेळ मोटर चालू असते आपली? नाही, याच्यामध्ये कसं असते, आता लहान प्लांट आहे. लहान प्लांट जतलोक तुमचा तुम्ही बेनं लावसान तोपर्यंत तुमचं बेनं कमीत कमी 8 दिवस तुम्हाला रेग्युलर पाणी द्यावं लागेल. 8 दिवस ठेवायचं, 8 दिवस बंद, असं याचं प्लॅनिंग असते. कमी 8 दिवस कमी त्याचं वाढ पण पाहिजे ना. आता मी 15 दिवसापासून मोटर बंद, आजच मोटर सुरू. आता रेग्युलर 8 दिवस मोटर चालणार. 4 दिवस म्हणजे 8 दिवस रेग्युलर चालणार. दोन्ही पद्धत, 1 दिवस इथं 1 दिवस असं रेग्युलर 8 दिवस चालायची. नंतर अजून अर्धा दिवस बंद ठेवायची. वाफ होऊ द्यायची, वापसा व्हायला पाहिजे ना. आता इथं पूर्ण 100% भेगा पडलेल्या आहे ना. आता तिकडे दाखवतो तुम्हाला मी. कारण काय असते, जेव्हा आता एक भेगा पडल्यानंतर जमीन अपटेक करायला पाहिजे, पाण्यामुळे अपटेक करत नाही ना.
जसं वाळणार तसं अपटेक करणार. आपण जे अन्न जो देणार ना खायला, तर अपटेक झाल्यानंतर वाफ झाल्यानंतर वळणार ना, ते पाण्यामध्ये थोडी वळणार आहे. बरोबर बरोबर बरोबर. कमीत कमी 8 दिवस गॅप द्यावा लागेल याला. कमीत कमी 8 दिवस बियाणं लावा, रोप लावा, काही लावा, 8 दिवस पाणी, 8 दिवस गॅप, 8 दिवस पाणी, 8 दिवस गॅप, असंच त्याचं शेड्यूल असते. मागच्या वर्षी केळीला मिळणारे जे भाव होते ते एकदम उच्चांकी चालले गेले ते. हो साहेब, ते तर त्याचं रेकॉर्ड ब्रेक होतं ना. लास्ट यावर्षी माझी स्वतःची अशी इच्छा आहे का बाबा मला याच्यामध्ये 600 रुपये बी भेटले तर माझं म्हणजे कमीत कमी माझा एक स्वतःचा अनुभव आहे की मी 600 रुपये दरानं बी लावलेले तरी माझं मन समाधान आहे. बरं, तो एक मला एक समजते की लोकांना साहेब मला समाधान आहे ना, मी 600 मध्ये घुसे. 600 मध्ये झालं साहेब तरी माझं 200चं झाड होतं, 150 झालं तर 3-5 लाख तरी मला येणार आहे. माझी गॅरंटीच आहे. माझा स्वतःचा अनुभव, मी जास्त पडायला सांगत ते नशीब भाग्य पण कमीत कमी म्हणतोय मी. बरं, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण की शेवटी आर्थिक अर्थ जे मिळणार, पैसे जे येणार आपल्या हातात, केळी शेतकऱ्याला केव्हा परवडते, कमीत कमी काय दर मिळाला पाहिजे केळीला? कमीत कमी 500, कमीत कमी 600 रुपयामध्ये मला परवडते. लोकांना परवडते, मला माहित नाही. मला 600 मध्ये परवडलं. तुमची मेहनत करावं लागेल, तुमची रात बसली. आता समजा कमीत कमी आपली 20ची वरच रात बसली, 20च धरा तुम्ही. 20 किलोचा झाड जर 600 भाव करा, किती पैसे होणार? तुम्ही जास्त माल 120 रुपये होणार. एका झाडाची प्राइस 120 रुपये होणार. आपले 3000 प्लांट आहे, किती पैसे होणार? 4.5 लाख रुपये ऑलरेडी उराले साहेब. म्हणजे माझा एक कमीत कमी सांगतोय, जास्त भेटणारच ना, कमीत कमी अंदाज आहे माझा. कमीत कमी म्हणजे 1.5 एकरामध्ये 4.5 लाख रुपये कोण देणार तुम्हाला? मला सांगा ना तुम्ही. 150 रुपयाचं झाड धरलं तरी 4.5 लाख रुपये याची होणार, मला माहिती आहे ना. बरेच शेतकऱ्यांशी मी यावर्षी ऐकलंय, कारण की मी ज्या एरियात राहतो तेवढे केळी उत्पादक शेतकरी तिथे राहत नाही. आता केळीचा लागवडीकडे कल वाढला शेतकऱ्याचा, किंवा ऍटलिस्ट 1000चा तरी भाव आला पाहिजे म्हणतात ते. त्यावेळी आपल्याला केळी परवडेल. मागच्या वर्षी जे भाव होते हे 2300, 2500 होणार, 2500-2600 रुपयापर्यंत गेले होते. सध्या भाव कमी आहे, परंतु ही जी केळी निघणार आहे ती उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये निघणार आहे. हो, याचं डिसेंबर जानेवारीला याची कटन होणार, तेव्हा तुम्हाला पण बोलवणार मी. तेव्हा त्याचं मग पोझिशन माझं आता काहीच नाहीये. बरोबर. आणि दुसरी गोष्ट साहेब, मला हे 600 रुपये म्हणजे खूप, मी समाधान आहे. 600 मध्ये मी समाधान खूप आहे. मला 600 रुपये खूप झाले. म्हणजे माझ्या मत ते जास्त येणार, पण कमीत कमी अंदाज म्हणतो मी. असं थोडी असते की 600 मध्ये जाणार. एक कटन कधी कमीत कमी अंदाज म्हणतो आपण. कधी 800 मध्ये जाणार, कधी 1000 मध्ये जाणार, 1200 मध्ये जाणार. त्याची सरासरी 700-800 परत येते पूर्ण बाग कटेपर्यंत. अशी सरासरी त्याची काढावं लागत असते. ओके. लोक वन टाइम 2000चे भाव धरतात. वन टाइम मी आता वन टाइम 2000 धरले, माझे प्लांट किती 15-14 लाख होणार ना माझे. तर बरोबर. कारण 200 रुपये 300 रुपये झाड पडणार, 3-9 10-12 लाख माझे होणार. पण नाही, मी 150 रुपये झाड धरलेलं आहे. कमीत कमी माझं बरं स्वतःचा विषय. तयारी करत असताना, म्हणजे परीक्षेची तयारी करत असताना आपल्या समोर जे टार्गेट राहते, त्यांनी मिनिमम टार्गेट ठेवलेलं आहे की बा 600 रुपयाचा दर आला तर ते समाधानी राहते. 150 रुपये झाड प्रति मी स्वतः समाधान आहे. म्हणजे त्या हिशोबाने ते नियोजन करणार. हा, तुम्ही तुमच्या पिकाचं उदाहरणार्थ कॉटनचं नियोजन तुम्ही 10,000चे दर मिळणार असं समजून करसाल तर तुम्ही त्याला बरंच खर्च शेती कर. हो साहेब, ऐकू कसा रेग्युलर असते, कारण याला कमी भेटला तर नंतर निस्वतात ना आपल्याला अडचण येऊ शकते ना. बरोबर. माझं ट्रीटमेंट चुकत नसते. मी जे बोलतो माझं ऑनलाईन बोलतो असतो मी. आता तुमच्यासमोर पूर्ण प्लांट बघू शकता तुम्ही टोटल. आणि दुसरं आपले झाड सेम झाड आहे पूर्ण. विशेष म्हणजे पूर्ण फॉर्म्युला झाड पूर्ण सेम आहे आपले. बघू शकता तुम्ही, दाखवा पूर्ण टोटल. तुम्हाला एक बी झाड याच्यामध्ये मायनस प्लस दिसणार नाही. कोणतंही झाड पहा तुम्ही, सेमच झाड दिसणार कोणतंही. कॅमेरा राऊंड करून घ्या एकदा. असं करून घ्या तुम्ही, पूर्ण प्लांट पाहून घ्या. प्रत्येक झाड तुम्हाला सारखे वाटणार. कमी जास्त भेटणारच नाही साहेब, कारण नाहीच ना त्याच्यामध्ये. मेहनत आहे शेवटी. मेहनत म्हणजे आणि स्वतः तोडणी गेले फण्याची, स्वतः तोडत असतो. बर, मजुरांवर किती डिपेंड राहावं लागतं याच्यात? म्हणजे जसं बघा की नाही, केळी म्हणजे मजुरावरच्या भरोशाचीच केळी नाही, स्वतः करावं लागेल तुम्हाला. तुम्ही जर स्वतः करत असेल तरच केळी लावा, कारण ते मजूर कसं असते बघा, दिनजाव पैसा. दिनजाव पैसा मजुराचं असं असते. आता मी स्वतःच प्लॅन करत असतो. मी स्वतःच करतो सर्व. स्वतः बिल कापतो मी, स्वतः नियोजन करतो. माझं स्वतः असते. बर साहेब, आपल्याला म्हणजे भाऊ आपल्याला हे सांगा की मजुरांची गरज कोणत्या अवस्थेत, या पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपल्याला असते? म्हणजे निंदायला लागतं बस तेव्हाच. निंदाच्या टायमालाच आवश्यकता, मग नंतर आवश्यकतेचे कामच नाही ना. मग तुम्ही 1-2 तास तर तुम्ही शत देऊ शकता ना. एक स्प्रे करू शकता, कोळपणी करू शकता. म्हणजे जास्त मजूर निंदायलाच पाहिजे आपल्याला. निंदालच. ठीक आहे. गवत कसं साहेब, रेग्युलर पाणी चालल्यामुळे गवत होणारच ना. आणि टायमाच्या पहिली गवत काढावं लागेल, नंतर जे दिवराला गवत खाऊ घेणार ना, मग झाडाला काय भेटणार? ते बी नियोजन करावं लागेल ना साहेब. बरोबर. शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये मोतेसिंग टेकचंद भोकन आहेत. त्यांनी त्यांच्या केळी उत्पादनासंबंधित अनुभव आपल्याशी शेअर केला. मी त्यांना काही प्रश्न विचारले, त्याचे त्यांनी उत्तर दिले.
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकर म्हणजे येणाऱ्या काही महिन्यानंतर मोतेसिंग टेकचंद भोकन यांचा एक अजून व्हिडिओ केळी या पिकासंदर्भात आपण तुम्हाला देणार आहोत. आज वेळात वेळ काढून ते काम करत होते शेतात. त्यांचे 10, 12, 15 लेबर आहे तिकडे मक्का बांधणीचं काम चालू आहे. सुरू आहे मक्काची. तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला. याच्याहूनच कळते की शेतीशी आणि शेतकऱ्याची त्यांना किती काळजी आहे. म्हणून मोतोभाऊ मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. फार्मिंग ब्लॉग्स या युट्यूब चॅनलच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.